प्रश्न 1, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. त्यामधील फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे. तर उत्तर, फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. आम्ही स्वावलंबीने ताठ उभे राहू. तर उत्तर, ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. नंतर एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडू. तर उत्तर, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाचे पाने. नंतर प्रश्न 2, कवितेतील खालील ओळीचे अर्थ लिहा. तर कवितेतील ज्या काही ओळी आहेत दिलेल्या आपल्याला प्रश्नामध्ये, त्याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. तर त्यामधला आहे, बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवे. तर अर्थ आहे त्याचा उत्तर, आम्ही मुले ज्ञान, प्रगती आणि चांगल्या विचारांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवू. नंतर कड्या कड्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. तर उत्तर, आम्ही सर्वांनी आनंदाने, प्रेमाने आणि एकोप्याने जीवन जगावे. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. तर उत्तर, अज्ञान, वाईट विचार आणि दुःख दूर करून सर्वांना ज्ञान व प्रगतीच्या मार्गावर नेऊ. धुमू वारा सर्व बांधवांचे. तर याचा अर्थ आहे, याचं उत्तर, सर्वत्र बंधुभाव, एकता आणि प्रेमाचा संदेश पोहोचावा अशी कवीची इच्छा आहे. नंतर प्रश्न 3, कवितेच्या आधारे खालील कृती करा. तर कवीचे नाव सुधीर मोघे. कवितेचे नाव प्रकाशयात्री. कवितेचा विषय एकता, बंधुभाव, स्वावलंब, राष्ट्रप्रेम आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा. कवितेतील शब्दांचे अर्थ. तर स्वर या शब्दाचा अर्थ आहे आवाज. धरा धरा या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. बांधव बांधव या शब्दाचा अर्थ आहे भाऊ, आपले लोक आणि चौघडी. तेजोमय या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशमान आणि उज्ज्वल. कवितेतून मिळणारा संदेश. तर सर्वांनी एकोपाने राहावे, स्वावलंबी बनावे, ज्ञानाचा प्रसार करावा आणि प्रेम, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेम जोपासून उज्ज्वल भविष्य घडवावे. प्रश्न 4, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. तर नवेचा यमक जुळणारा शब्द आहे हवे. झुलूचा यमक जुळणारा शब्द आहे हळूहळू. प्रकाशाकडे, प्रकाशाचा यमक जुळणारा शब्द आहे खडे. पाण्याचा यमक जुळणारा शब्द आहे गाणे. आणि बांधवांचे हे यमक जुळणारे शब्द आहे मातीचे. नंतर पुढे काही सामान्य नामे, विशेष नामे आणि भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्याचे वर्गीकरण करावं लिहा. तर तक्त्याचे आपल्याला वर्गीकरण करायचे आणि तिन्ही जे नामे दिलेली आहे, सर्व सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, हे त्या वर्गीकरण करून लिहायचे आहे त्यामध्ये. तर पाटी, गुलाब, प्राजक्ता, वात्सल्य, माणुसकी, फूल, नवलाई, नम्रता, नदी, गोदावरी, चवळी आणि चांगुलपणा. तर उत्तर, सामान्य नाम फूल, पाटी, नदी, गुलाब. विशेष नाम प्राजक्ता, गोदावरी. भाववाचक नाम वात्सल्य, माणुसकी, नवलाई, ममता, चंचलता आणि चांगुलपणा. तर असाच आपला धडा होता, जी कविता होती 5 नंबरची, ती आज आपण पाहिली.